दर्गा मग सगळीकडचे दर्गे काढा म्हटले का? जो अनधिकृतपणे फुटपाथ वरती आहे, शासकीय जागेवरती, तो आपण चांगल्या ठिकाणी घेऊन जावा, ही माझी मागणी आहे. समजण्यास की काय करावं, त्यांची स्थिती तेच झाली आहे की सत्तेमध्ये यावं का विरोधात राहावं. विरोधात जाऊन किती दिवस दगडी मारायचे अजून. त्याच्यामुळे ते डिप्रेशन मध्ये आहे, त्यांची अस्वस्थता आहे म्हणून ते असे बोलतात. त्यामुळे त्यांच्या कुणी त्यांना सिरियस घेत नाही. आता या शहरामध्ये पूर्वी त्यांना महाराष्ट्रात घ्यायचे, आता शहरात घेत नाही. आता त्याला मतदारसंघातही घेते ना. आता इकडे कात्रज कोंडा रोडला कोण घेईना. पुण्यामध्ये काही दिवसापासून संतापलेला वातावरण आहे, कारण की दर्गाचं अतिक्रमण त्यासोबत काही आपत्तीजनक पण टिप्पणी केली जात आहे. तर त्यासोबत आमच्यासोबत उपस्थित आहे योगेश अण्णा टेलेकर. यांना विचारूया, अण्णा काही दिवसांपूर्वी किंवा कालच जे आमचे विरोधी पक्ष नेते आहे वसंत तात्या मोरे यांनी एक व्हिडिओ दाखवला होता, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की योगेश अण्णा टेलेकर एक बाजूला दर्गेचा अपोज करताय आणि दुसऱ्या बाजूला दर्गेला धुताय, त्यांना ते पोचताय. तर याच्याबद्दल आपण काय बोलणार, त्यांच्या वक्तव्याबद्दल? नाही, तुम्ही त्यांचा नीट व्हिडिओ पाहिला नाही. ते काय म्हणले, योगेश टिळेकर पहिले तुझ्या घराशेजारचा दर्गा काढ, असंच म्हणले ना. तुम्ही ऐकले की नाही ते? हो, बरोबर. नंतर माझे फोटो टाकले मी धुताना. म्हणजे तुम्ही समजून घेतलं पाहिजे की माझी लढाई कुठल्या दर्ग्याच्या आणि मस्जिदच्या विरोधामध्ये नाही आहे का? नाही, ते मला सांगतायत तुम्ही काढा. तू कोण सांगणार मला काढायला? हे माझ्या गावातलं पारंपरिक देवस्थान आहे, तुम्ही नाही सांगायचं मला. त्यामुळे आणि दर्ग्याचे फोटो धुतानाचे दाखवले की नाही मला. प्रभू श्रीरामांचं मंदिर होत असताना आदरणीय पंतप्रधानांनी सांगितलं की सगळे मंदिरांची स्वच्छता करा. त्यावेळेस आम्ही मंदिरांच्या बरोबर दर्गा स्वच्छ केला. वाईट केलं का? किंवा ज्या वेळेस आमचा सण असतो त्यावेळेस आम्ही इथे येऊन पूजा करतो, चादर टाकतो, शेरा चढवतो उरसाला. अन्य वेळेत चूक करतो का? चांगलंच काम करतो ना. आणि त्यांना दुःख कशाचं आहे? दर्गा काढून त्यांचं म्हणणं आहे का दंगली घडाव्यात कोंडव्यामध्ये? असं वाटतं का? कोंडव्यातला दर्गा हटवण्याची ती भूमिका मांडतात. मग कोंडव्यामध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न आहे का त्यांचा दर्गा हटवून? हे तर आमच्या पारंपरिक गावचा, आमचा मुकादम बाबाचा उत्सव, भैरवनाथाचा उत्सव, हे आमचं सगळं गाव एकत्र येऊन, मुस्लिम समाज, मराठा समाज एकत्र येऊन करतो. तुम्ही त्या ठिकाणी योगेश अण्णा टिळेकरांनी जे आंदोलन केलं त्याच्यावर बोला ना. तुम्ही कोंडव्याच्या दर्ग्यावर बोलण्याचा तुमचा काय अधिकार आहे? त्यासोबत आपल्यासोबत अल्पसंख्याकचे म्हणजे मुस्लिम समाजाचे काही पदाधिकारी पण उत्तर की जे त्यांनी भूमिका मांडली. मी त्या ठिकाणी गेलतो कशासाठी? तिथल्या नागरिकांचं काय म्हणणं आहे की फुटपाथ वरती दर्गा आहे. मी काय म्हणलं का तिथून बाहेर काढून टूर टाका, फुटपाथ वरनं चांगल्या ठिकाणी घेऊन जावा. फुटपाथ लोकांच्या चालण्यासाठी आहे ना, तुम्हाला चालायचं फुटपाथ. तर ती भूमिका माझी ती होती. मी सगळे दर्गे सगळे मस्जिद काढा अशी मागणी केली का? ते भासवायचा प्रयत्न करतायत. ते लोकांना चिथवणी देतात की इथला दर्गा काढा, ही त्यांची भूमिका आहे. त्यामुळे त्यांना ते समजण्यास की काय करावं, त्यांची स्थिती तेच झाली आहे की सत्तेमध्ये यावं का विरोधात राहावं. विरोधात जाऊन किती दिवस दगडी मारायचे अजून. त्याच्यामुळे ते डिप्रेशन मध्ये आहे, त्यांची अस्वस्थता आहे म्हणून ते असे बोलतात. त्यामुळे त्यांच्या कुणी त्यांना सिरियस घेत नाही. आता या शहरामध्ये पूर्वी त्यांना महाराष्ट्रात घ्यायचे, आता शहरात घेत नाही. आता त्याला मतदारसंघातही घेते ना. आता इकडे कात्रज कोंडा रोडला कोण घेईना. त्यामुळे तशी त्या भूमिका, माझी भूमिका ही आहे. हा माझा पारंपरिक दर्गा आहे. वर्षानुवर्ष आम्ही सगळेजण त्याची मनोभावे सेवा करतो आणि ते करत राहणार. आता ज्यावेळेस समजा इथे थोडंसं काय आम्हाला वाटलं रोड वाढणी करतात, आम्ही सगळेजण एकत्र येऊ, निर्णय करू. शेवटी जनतेच्या हिस्सेसाठीचा आहे. आणि मी पूर्वी धुतला, मागे धुत राहणार. दर्गा आहे, मंदिर आहे, धार्मिक स्थळ आहे, त्याचा आदर आपण केलाच पाहिजे ना. त्यामुळे अशी माझी कुठली भूमिका नाही. कात्रज कोंड रोडला आपण बाजूला केलं नाही. आता कात्रज कोंड रोडचं काम करताना राजा सोसायटी चौकात दत्त मंदिर मी स्वतः येऊन मिटिंग करून बाजूला घेतलं. आता ही सगळ्यांची भूमिका राहते. त्यामुळे छोटी बघा, त्यांना ते कळतच नाही. त्यांच्या भूमिकेत वाद कसं करायचा, आपण लाईव्ह मध्ये कसं याची भूमिका मांडणार. त्यामुळे मग त्याला फार सिरियस काय घेत नाही मी लाईव्ह. किंवा आता तुम्हाला निवेदन का करतो की जे लोक मला ओळखत नाही त्यांच्याबद्दल त्यांना माझ्याबद्दल गैरसमज होऊ नये. जे मला ओळखतात ते इथे जमलेले माझे गाववाले, प्रॉपर गाववाले, आणि सगळा समाज माझ्या मागे उभे. तुम्ही बघताय ना, सातत्य नाही. त्यामुळे असे काही नाही. ही सगळी मंडळी त्या ठिकाणी तुम्हाला सांगते. तर याच्याबद्दल आमचे जे मायनॉरिटी किंवा अल्पसंख्याकचे जे अध्यक्ष पण आहे आमच्यासोबत इथं उपस्थित आहे, तर तुमचं काय म्हणणं आहे त्या पूर्ण प्रकरणाबद्दल? हडपसर विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार योगेश अण्णा टिळेकर यांचा असं कुठेही हेतू नाहीये की कुठल्याही धार्मिक स्थळाला ते त्रास करतील किंवा कुठल्या विशिष्ट समाजाबद्दल ते विरोधामध्ये जातील. ज्या धार्मिक स्थळांच्या विरोधात त्यांनी आंदोलन केले त्यांचं म्हणणं असं आहे की त्याच्या आजूबाजूला जो अतिक्रमण असेल किंवा त्या ठिकाणी कोणीतरी अतिक्रमण करून त्याचा काहीतरी गैरउपयोग करत असेल
असे अतिक्रमण त्या ठिकाणापासून काढून आणि ज्या फुटपाथवरती दर्गा आहे ती अधिकृत दर्गा आहे. पण पुणे शहराची लोकसंख्या एवढी वाढलेली आहे, लोकसंख्या वाढल्यामुळे रोड हे वाढवलेले आहेत आणि रोड वाढवल्यामुळे ती दर्गा कुठेतरी आपण चांगल्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी त्याला स्थलांतर करू आणि जेणेकरून की रस्ता येण्यासाठी आपण मोकळा करू. असं कुठलेही विरोध नाहीये किंवा विशिष्ट मुस्लिम समाजाला त्याचा विरोध नाहीये. अण्णांचं एवढंच मत नाही, योगेश अण्णांचं, की आपण प्रेमाने आणि चांगल्या गुण्यागोविंदाने हा सगळा विषय मार्गी लावू आणि त्या ठिकाणी सर्व समाजाला एकत्र घेऊन आपण हे सगळं काम करू. आणि सर्व समाजाबरोबर अण्णा आहेत, मुस्लिम समाजाबरोबर आहेत आणि सर्व धर्मीय अण्णा काम करत आहेत. असा त्यांचा कुठेही असा हेतू नाहीये, एवढंच मी सांगू इच्छितो. हा प्रकरण बद्दल जितकं पण जातीय निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला किंवा लोकांना वाटतं की हे जातीवाद करण्याचा प्रयत्न आहे, तर त्याच्याबद्दल आपण काय म्हणतो? नाही, तसं काही नाही. जातीवादचं काहीच नाही ना. अण्णा सगळ्यांसंग असतात, अण्णा सगळ्यांना घेऊन काम करतात. आमच्या कब्रस्तानाला जवळजवळ 50 लाखाचा निधी लावून वॉल कंपाऊंड करून घेतला कब्रस्तानाचा. वरच्या कब्रस्तानाचं काम केलंय. अण्णाच्या शेजारी मंदिरा शेजारी अजून दुसरा एक दर्गा आहे, तिथं सुशोभीकरण करून घेतलं. असा काही विषय नाही आणि अण्णा खूप चांगलं काम करतात. हाच प्रकरण बद्दल पुढे पण आम्ही तुम्हाला अपडेट देत राहणार आहोत. बघत राहा फक्त न्यूज नेटवर्क 360.